नमस्कार, मी डॉक्टर सूरज पाटील. मी हृदयरोग तज्ज्ञ आहे मेडिकल हॉस्पिटल पुणे येथे. आमचे पेशंट्स विकास शर्मा यांच्यावरती कोऑक्टेशन ऑफ अओर्टा या हृदयाच्या आजारासाठी स्टेंटिंग ही प्रोसिजर केली होती. ती प्रोसिजर करत असताना त्यांना पॅरालिसिस किंवा स्ट्रोक सारखा आजार झालेला. कारण काय तर छोटासा एक रक्ताचा गुठळी त्यांच्या मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडकलेली आणि मग आम्ही मेकॅनिकल थ्रोम्बेक्टमीच्या साहाय्याने ती रक्ताची गुठळी काढलेली आणि अगदी यशस्वीरित्या त्यांचा जो काही स्ट्रोकमुळे झालेला त्रास होता तो बरा केला. आणि कोऑक्टेशन ऑफ अओर्टासाठी जी स्टेंटिंग केली होती त्याच्यामुळे त्यांचा सुरुवातीला जो वाढलेला ब्लड प्रेशर असायचा तो आता कंट्रोलमध्ये आलेला आहे. त्यांच्या गोळ्यांची रिक्वायरमेंट त्याच्यामुळे कमी झालेली आहे आणि ओव्हरऑल त्यांना जो त्रास होत होता, चालताना दम लागणे, थकवा येणे, हा सगळा त्रासही त्याच्यामुळे बरा झालेला आहे. किती क्रिटिकल होतं, कसं होतं, मेडिकल पासून कसं? हां, आणि महत्त्वाचा मुद्दा या केसमध्ये हाच होता की ही प्रोसिजर खूप क्रिटिकल होती. कारण ज्या ठिकाणी ती रक्तवाहिनी बारीक झालेली होती त्या अगदी त्याच्या 1 ते 2 मिलीमीटर अंतराच्या आतच मेंदूला रक्ताची जी रक्तवाहिनी सप्लाय करते आणि जी डाव्या हाताला रक्तवाहिनी रक्त सप्लाय करते त्या दोन्ही रक्तवाहिन्यांचं ओरिजिन तिथंच होतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण तिथे स्टेंट डिप्लॉय करतो अशा वेळेला त्या रक्तवाहिन्यांना इजा होणे किंवा त्या रक्तवाहिन्या बंद पडण्याची शक्यता असते आणि अत्यंत कसोशीने स्किलफुली ही प्रोसिजर करायला लागते आपल्याला. आणि जर का असं काही कॉम्प्लिकेशन झालंच त्यावेळेस तर विदिन मी म्हणेन की 1 तासाच्या 2 तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर जर तो डिफेक्ट दूर केला तर पेशंटची कंप्लीट रिकव्हरी याच्यामध्ये होते. आणि आम्हाला याच्यामध्ये अभिमान वाटतो की अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा इथे मेडिकल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असल्यामुळे आम्ही या पेशंटमध्ये तसा चांगला रिझल्ट देऊ शकलो. आणि सांगायचं झालं तर म्हणजे प्रोसिजर चालू करण्याच्या अगोदर त्यांनी माझा असा हात पकडला होता आणि सर, म्हणजे तुम्हाला वाटेल की मी काय बोलतोय पण एक इमोशनल लेवलवरती जे अटॅचमेंट होतो की सर सब ठीक कर लेना आप. आणि ज्या वेळेस मी त्यांना प्रोसिजर झाल्यानंतर उठवण्याचा प्रयत्न करत होतो की सगळं ठीक झालं, आता काळजी करू नका. आणि ज्यावेळेस त्यांना ते बोलता येत नव्हतं, कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी चांगला रिझल्ट देऊ शकलो नाहीत या केसमध्ये. परंतु त्या पुढच्या स्टेप्स जितक्या पटकन घेण्यात आल्याने सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्यामुळे थोडासा विलंब झाला त्या प्रोसिजरमध्ये, पण रिझल्ट त्यांचा आम्हाला चांगला देता आला आणि पेशंटची एक पूर्ण रिकव्हरी झालेली आहे. एक डॉक्टर म्हणून मला वाटतं आमच्या पूर्ण आयुष्यात आम्ही एक 10-15 केसेसपेक्षा जास्त केसेसमध्ये अशा प्रकारचं काही कॉन्ट्रीब्युशन करू शकत नाही आणि माझ्यासाठी ती माझ्या आयुष्यातली एक वन ऑफ द मेमोरेबल केस राहिलेली आहे. विकास कुमार शर्मा, इनको प्रॉब्लम थी थोड़ी सी ब्लॉकेज की, हार्ट में ब्लॉकेज थी. तो हम डॉक्टर सूरज पाटिल सर से मिले. वो बहुत हेल्प किए कि कैसे करना है, कैसे प्रोसेस करना है. और हमें तो स्टार्टिंग में बहुत डर लग रहा था, बट सर बहुत हेल्प किए कि नहीं, ट्रीटमेंट कराओ, हम हेल्प करेंगे, हम देखेंगे, कोई प्रॉब्लम नहीं होगा. फिर यहाँ का रेफरेंस आपको किसने? हॉस्पिटल में तो बहुत जल्दी फास्ट सर्विस मिली मुझे. यहाँ आने का किसने बताया? यहाँ हमारे ऑफिस से श्रीकांत तमानेश्वर, वो बताए इधर आना है.